नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर शीतल साळवे। आज आपण या भागामध्ये सेमिस्टर सेकंडचा पेपर सेकंड असेसमेंट ऑफ लर्निंग यामध्ये युनिट फर्स्ट बी पार्ट आकारिक आणि संकलित मूल्य निर्धारण या संदर्भातील काही एमसीक्यू क्वेश्चन्स आज पाहणार आहोत। तर चला आपण बघूया। पहिला प्रश्न आहे, आकारिक मूल्य निर्धारणाच्या संदर्भात खालीलपैकी अचूक बाब कोणती? यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत। अ, वर्गात अध्ययन अध्यापन प्रक्रिया चालू असताना शिक्षकाकडून केले जाते। ब, वर्गात अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरू असताना विद्यार्थ्यांकडून केले जाते। क, वर्गात अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरू असताना मुख्याध्यापकाकडून केले जाते। आणि ड आहे यापैकी नाही, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ, वर्गात अध्ययन अध्यापन प्रक्रिया चालू असताना शिक्षकाकडून केले जाते। तर आकारिक मूल्य निर्धारणामध्ये प्रक्रिया अध्ययन अध्यापन प्रक्रिया चालू असताना शिक्षक विद्यार्थ्यांचे मूल्य निर्धारण करत असतं आणि मूल्यमापनावरून मग ते विद्यार्थ्यांचं क्वेश्चन आन्सरिंग थ्रू मूल्यमापन करीत असतं। तर आकारिक मूल्य निर्धारण ही बाब वर्गात अध्ययन अध्यापन प्रक्रिया चालू असताना शिक्षकाकडून केले जाते, विद्यार्थ्याकडून नाही आणि मुख्याध्यापकाकडूनही केले जात नाही। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ। आपण पुढचा प्रश्न बघूया। आकारिक मूल्य निर्धारण हे डॅश साठी मूल्य निर्धारण असते। याचे ऑप्शन दिलेले आहेत। अ, अध्यापन, ब, अध्ययन, क, प्रगती, ड, यापैकी नाही। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब, अध्ययन। तर आकारिक मूल्य निर्धारण हे अध्ययनासाठी मूल्य निर्धारण असतं, कारण की आकारिक शिक्षक जेव्हा वर्गात अध्ययन अध्यापन प्रक्रिया करत असतात, तर विद्यार्थी हे त्यामधून किती प्रगती होत आहे त्यांची तो आढावा घेण्याचा शिक्षक करीत असतात। तर आपण आकारिक मूल्य निर्धारण मध्ये विद्यार्थ्यांचं अध्ययन किती प्रमाणात झालेलं आहे हे शिक्षक मूल्य निर्धारण करत असते। ते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब, अध्ययन। पुढचा प्रश्न आहे, आकारिक मूल्य निर्धारणाची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये चुकीची आहे? चुकीची कोणती गोष्ट आहे आपण ते बघूया। यामध्ये सब ऑप्शन दिलेले आहेत। पहिला आहे निदानात्मक व उपचारात्मक, ब आहे, दुसरा आहे विद्यार्थ्याच्या अध्ययनासाठी कृतीयुक्त सहभाग, तिसरा आहे प्रमाणित चाचण्याद्वारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन, चौथा आहे पूर्वग्रह दूषित असते आणि पाचवा आहे विद्यार्थ्याचे अध्ययन अनुभव आणि पूर्वज्ञान यावर आधारित। तर यामध्ये अ, ब कडे असे ऑप्शन दिलेले आहे। त्यामधलं योग्य उत्तर आहे क। यामधलं तिसरं आणि चौथं हे फक्त चुकीचे आहे। तर आकारिक मूल्य निर्धारण करत असताना निदानात्मक व उपचारात्मक हे त्याचे वैशिष्ट्य आहे। दुसरं आहे विद्यार्थ्याच्या अध्ययनासाठी कृतीयुक्त सहभाग, हे सुद्धा त्याचं दुसरं उद्दिष्ट आहे। आणि पाचवं जे दिलेलं आहे विद्यार्थ्याचे अध्ययन अनुभव आणि पूर्वज्ञान यावर आधारित, हे तीन ऑप्शन्स, हे तीन वैशिष्ट्य हे आकारिक मूल्य निर्धारणाच्या संदर्भात सत्य आहेत आणि तिसरं आणि चौथं हे चुकीचं आहे। तर म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क। आपण पुढचा प्रश्न बघूया। पाठ्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी ध्येये व उद्दिष्टे साध्य केली अथवा नाही हे पाहण्यासाठी डॅश केले जाते। तर पाठ्यक्रमाच्या शेवटी तर याचे ऑप्शन दिलेले आहेत। अ, संकलित मूल्य निर्धारण, ब, पर्यायी मूल्य निर्धारण, क, आकारिक मूल्य निर्धारण, ड, वरील सर्व। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ, संकलित मूल्य निर्धारण।
पाठ्यक्रम म्हणजे एखादा पूर्ण सिलेबस समजून झाल्यानंतर शेवटी विद्यार्थ्यांनी त्या सर्व पाठांमधून त्यांनी ध्येय व उद्दिष्ट साध्य केले नाही हे पाहण्यासाठी संकलित मूल्य निर्धारण केलं जातं, जे 6 महिन्याच्या ड्युरेशननी असतं. म्हणजे त्याला आपण फर्स्ट टर्म किंवा शेवटची सेकंड टर्म अशी एक्झाम म्हणतो. आणि आकारिक मूल्य निर्धारण मध्ये काय होतं की शिकवित असताना पाठाला शिकवत असताना आपण मूल्यमापन करीत असतो, तर ते झालं आकारिक मूल्य निर्धारण. आणि संकलित मध्ये आपण पाठ्यक्रम पूर्ण झाल्यानंतर, सिलेबस पूर्ण संपल्यानंतर किंवा कोर्स संपल्यानंतर शेवटी जी एक्झाम घेतो आणि विद्यार्थ्यांनी त्या पाठ्यक्रमाचे ध्येय व उद्दिष्टे साध्य केले की नाही हे पाहतो. हे संकलित मूल्य निर्धारणामध्ये अभिप्रेत आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ, संकलित मूल्य निर्धारण. आपण पुढचा प्रश्न बघूया. अध्यापन आणि आकारिक मूल्य निर्धारणातील परस्पर संबंधाचे वर्णन करताना डॅश ला महत्वाचे स्थान आहे. आता कशाला महत्वाचे स्थान आहे आपण याचे ऑप्शन्स बघूया. अ प्रगती, ब प्रत्याभरण, क अध्ययन, ड यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब प्रत्याभरण, फीडबॅक. तर अध्यापन आणि आकारिक मूल्य निर्धारणातील परस्पर संबंधाचे वर्णन करताना प्रत्याभरणाला महत्वाचे स्थान आहे. आपण पुढचा प्रश्न बघूया. आकारिक मूल्य निर्धारणाचा मुख्य हेतू काय आहे? तर यामध्ये ऑप्शन दिलेले आहे. अ विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे, ब प्रत्याभरण देणे, क अध्ययनाला पाठिंबा देणे आणि ड आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क अध्ययनाला पाठिंबा देणे. आकारिक मूल्य निर्धारण मध्ये आपण काय करत आहोत की पाठ संपला की आपण लगेचच त्यांना एखादी युनिट टेस्ट घेऊन किंवा प्रश्न उत्तराद्वारे आपण विद्यार्थ्यांचं अध्ययन झालं की नाही याचा फीडबॅक घेत असतो. तर म्हणून मुख्य हेतू हा आहे की आपण अध्ययनाला पाठिंबा देत असतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क. पुढचा प्रश्न बघूया. सप्रमाणता आणि डॅश या दोन गोष्टी आकारिक मूल्य निर्धारणात अवश्यमेव असतात. याचे ऑप्शन दिलेले आहेत. अ वस्तुनिष्ठता, ब प्रत्याभरण, क भेदभाव क्षमता, ड उपयुक्तता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ड उपयुक्तता. सप्रमाणता आणि उपयुक्तता या दोन गोष्टी आकारिक मूल्य निर्धारणात अवश्यमेव असतात. सप्रमाणता म्हणजे व्हॅलिड आहे की नाही. आपण ज्या प्रश्न विद्यार्थ्यांसमोर ठेवलेला आहे त्या प्रश्नांचं उत्तर जे मिळतं ते बिलकुल व्हॅलिड आहे की नाही आणि त्याचं उपयुक्त असं उत्तर देत आहे की नाही की त्या व्यतिरिक्त दुसरं काही उत्तर मिळत आहे हे या गोष्टींचं जजमेंट करण्यासाठी आकारिक मूल्य निर्धारणामध्ये सप्रमाणता आणि उपयुक्तता या दोन गोष्टी आवश्यक असतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ड उपयुक्तता. पुढचा प्रश्न बघूया. एखाद्या पाठ्यक्रम पूर्ण झाल्यानंतर वर्षाच्या शेवटी त्या पाठ्यक्रमाबाबत विद्यार्थ्यांची संपादन क्षमता किती आहे हे आजमावण्यासाठी जे मूल्य निर्धारण केले जाते त्याला डॅश मूल्य निर्धारण म्हणतात. इथे काय झालेलं आहे की पाठ्यक्रम पूर्ण झाल्यानंतर वर्षाच्या शेवटी जे पाठ्यक्रमाबद्दल विद्यार्थ्यांनी किती संपादन केलेली आहे त्याची क्षमता आजमावण्यासाठी जे मूल्य निर्धारण केले जाते त्याला काय म्हणतात. तर या प्रश्नाचे ऑप्शन दिलेले आहेत. अ संकलित, ब पर्यायी, क आकारिक, ड यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ संकलित. आकारिक आणि संकलित. आकारिक हे पाठ्य एखादा टॉपिक किंवा एखादा चॅप्टर झाल्यानंतर युनिट टेस्ट घेतो आपण. आकारिक मूल्य निर्धारणामध्ये हे अभिप्रेत असतं. आणि संकलित मध्ये हे 6 महिन्याच्या ड्युरेशननी जे एक्झाम्स घेतल्या जातं त्यामध्ये संकलित मूल्य निर्धारण आजमावण्यात येतं.
तर इथे प्रश्नाप्रमाणे पाठ्यक्रम पूर्ण झाल्यानंतर वर्षाच्या शेवटी जे एक्झाम घेतली जाते किंवा मूल्य निर्धारण केलं जातं त्याला संकलित मूल्य निर्धारण म्हणतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे असंकलित. पुढचा प्रश्न बघूया. मूल्य निर्धारण हे वर्गात अध्ययनाचे घटक किंवा विभाग शिकवून झाल्यावर केले जाते. या प्रश्नाचे ऑप्शन दिलेले आहेत. संकलित, ब पर्यायी, क आकारी, द यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क आकारी. तर आकारिक मूल्य निर्धारण हे वर्गात अध्ययनाचे घटक किंवा विभाग शिकवून झाल्यावर केले जाते. घटक किंवा म्हणजे एखादा चॅप्टर किंवा एखादा पाठ, एखादं टॉपिक हे शिकवून झाल्यावर शिक्षक जेव्हा त्या विद्यार्थ्याचं अध्ययन झालेलं आहे की नाही या जजमेंट करण्यासाठी मूल्य निर्धारण ही संज्ञा वापरल्या जातं. त्यामध्ये आकारिक मूल्य निर्धारण होतं की नाही त्यामध्ये अध्ययनाचे घटक आणि विभाग शिकवून झाल्यावर त्यांचे मूल्य निर्धारण केले जाते. ही बाब आकारिक मूल्य निर्धारणामध्ये अभिप्रेत असल्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क. पुढचा प्रश्न आहे मूल्य निर्धारण हे पूर्ण अध्ययनाचे घटक शिकविल्यानंतर केले जाते. आता बघा पूर्ण अध्ययनाचे घटक कोणत्या मूल्य निर्धारणामध्ये अभिप्रेत आहे हे तुम्हाला समजलंच असेल. कोणताही पाठ्यक्रम जेव्हा शिकवून झालेला पूर्ण सिलेबस जेव्हा समजून झालेला आहे त्यानंतर शेवटी जे मूल्य निर्धारण केलं जातं तर हे कोणत्या प्रकारचं असतं यासाठी खाली ऑप्शन दिलेले आहेत. असंकलित, ब पर्यायी, क आकारी आणि ड आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे असंकलित. जे आपण 6 महिन्यांनी एक्झाम्स घेतो हे संकलित मूल्य निर्धारणामध्ये पूर्ण अध्ययनाचे घटक किंवा वर्षाच्या शेवटी जे हे घेतलं जातं एक्झाम घेतली जातं हे या सगळ्या बाबी संकलित मूल्य निर्धारणामध्ये अभिप्रेत आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे असंकलित. पुढचा प्रश्न बघूया. संकलित मूल्य निर्धारणात खालीलपैकी कोणत्या तंत्राचा उपयोग केला जातो. संकलित मूल्य निर्धारण म्हणजे 6 महिने किंवा वर्षाच्या अखेर जी एक्झाम्स होते तर यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे तंत्र किंवा टेक्निक्स यूज केल्या जातं. तर यासाठी सब ऑप्शन दिलेले आहे. परीक्षा, दुसरा आहे पदनिश्चयन श्रेणी, तिसरा आहे मुलाखत, चौथा आहे प्रयोग आणि पाचवा आहे शिक्षक निर्मित चाचण्या. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क. क मध्ये दिलेला आहे पहिला, दुसरा आणि पाचवा. पहिला म्हणजे परीक्षा, दुसरं मध्ये पदनिश्चयन श्रेणी आणि पाचवा आहे शिक्षक निर्मित चाचण्या. तर या तंत्रांचा उपयोग करून संकलित मूल्य निर्धारण शिक्षक करीत असतो या तंत्रांचा उपयोग करून. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क. आपण पुढचा प्रश्न बघूया. संकलित मूल्य निर्धारणात समप्रमाणता आणि डॅश या 2 गोष्टींवर भर दिला जातो. संकलित मूल्य निर्धारणात आधी आकारिक मूल्य निर्धारणात आपण बघितलं असेल की सप्रमाणता आणि उपयुक्तता या 2 गोष्टींवर भर दिला गेला होता. पण संकलित मूल्य निर्धारणात सप्रमाणता आणि डॅश कोणत्या दुसऱ्या गोष्टीवर भर दिला जातो आपण याच्यासाठी ऑप्शन बघूया. पहिला आहे वस्तुनिष्ठता, ब विश्वसनीयता, क भेदभाव क्षमता, ड उपयुक्तता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब विश्वसनीयता. म्हणजे सप्रमाणता आणि विश्वसनीयता या 2 गोष्टींवर संकलित मूल्य निर्धारणात भर दिला जातो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब विश्वसनीयता. पुढचा प्रश्न बघूया. संकलित मूल्य निर्धारण डॅश पासून स्वतंत्र आहे. याचे ऑप्शन दिलेले आहेत. अ अध्ययन, ब प्रगती, क अध्यापन, ड श्रेणी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क अध्यापन.
अध्यापनापासून स्वतंत्र आहे. कारण की संकलित मूल्य निर्धारणामध्ये आपण काय करताय, 6 महिन्याच्या ड्युरेशननी आपण परीक्षा घेत आहोत. अध्ययनाचे आपण अध्ययन विद्यार्थ्यांचं किती झालेलं आहे याचं काय आपण हे बघत असतो, जजमेंट करत असतो. म्हणून संकलित मूल्य निर्धारणामध्ये अध्यापन हे स्वतंत्र आहे. अध्यापन हे शिक्षक आकारिक मूल्य निर्धारणामध्ये करत असतं. शिक्षकाचं जेव्हा अध्यापन चालू असतं त्यावेळेस ते आकारिक मूल्य निर्धारण होत असतं आणि संकलित मूल्य निर्धारणामध्ये अध्ययन, प्रगती आणि श्रेणी या बाकीच्या 3 गोष्टींचा समावेश होतो. फक्त अध्यापन हे स्वतंत्र आहे. तर अशा प्रकारे आज मी संकलित आणि आकारिक मूल्य निर्धारणावर काही प्रश्न काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला या काही डाउट्स असेल तर तुम्ही मला माझ्या या वेबसाईटला सबस्क्राईब करून कमेंट्स करू शकता. तर थँक्यू.